5 कोटी घ्या आणि गपचूप घरात बसा. 5 करोड नाकारून उमेदवारी अर्ज भरून जर का तिकीट मिळवाल तर थेट तुमची वरची तिकीट तयार आहे हे लक्षात घ्या. अशा प्रकारे दरडावून आणि धमकावून ईडी सीबीआयची वाघनखं दाखवून विरोधी पक्षातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावणे आणि भाजपातील अशा प्रकारे चक्क 68 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्याचा अगदी नवा कोरा फंडा भाजपने अगदी नव्याने लॉन्च केला आहे. मंडळी बघा, प्रामाणिकपणे निवडून येण्याची धमक संपली की सत्तेचा सुरा खुपसून कुणाला सहज संपवता येतं. सत्ता असली की सगळं काही मंडळी शक्य होतं. मग प्रतिस्पर्ध्यांचं रिंगण एकदा रिकामं झालं की सत्तेचं संपूर्ण अंगण मग आपल्याला मुक्तपणे खेळायला मोकळं होतं. मंडळी, ज्या महाराष्ट्राची महती तुम्हालाही ठाऊक आहे, या महाराष्ट्राची महती देशानेच नाही तर अख्ख्या जगाने पाहिली. त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्या मातीचा चिखल करून सत्तेची सत्तू चघळणारी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या लोकशाहीचा गळा घोटायला लागली आहे. ही महायुती सरकार लोकशाहीचा गळा घोटायला लागली आहे. मुंबई समेत अनेक ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी आपल्याकडे मुद्दे नाहीत. मग आता काय करायचं? कारण तुम्हाला माहिती आहे, यांना माहिती आहे आपण बेरोजगारांना बेजार केलं, आपण शेतकऱ्यांना हैराण केलं, आपण खून खराबा करणाऱ्यांना, भ्रष्टाचार करणाऱ्यांना, 70,000 कोटी रुपये वाल्यांना आपण या सर्वांना पक्षात घेतलं. अयोध्येचा राम रुसला, हिंदुत्वाची हवाई आता ओसरली बऱ्यापैकी. मतदार याद्यांचा घोळ जगजाहीर झाला. जगजाहीर. ईव्हीएम मशीनचा खेळ मीडियात गाजला, तुम्हाला ठाऊक आहे. महागाई आकाशाला भिडली. लोकांमध्ये आपली प्रतिमा अतिशय मलिन झाली. आता महानगरपालिकांवर सत्ता पुन्हा हवी आहे. मग करायचं काय? कुठला फंडा आणायचा? काय लॉन्च करायचं नवीन? युक्ती सुचली महाराजांना आणि मग बिनविरोध निवडून येण्यासाठी मैदान साफ करणं सुरू झालं. विधानसभा अध्यक्षापासून कोणते नार्वेकर तर जेवढे गावगुंड पक्षात भरले आहेत ते सर्व कामाला लागले. पैशाचा महापूर तर वाहतोच आहे, तुम्हाला ठाऊक आहे. सत्ताच आहे बाप्पा, काय पाहायचं. त्यातला एक थेंब म्हणजे 5 कोटी रुपये. विरोधी पक्षातील उमेदवारांना 5-5 कोटींची ऑफर देऊन मैदान अगदी स्वच्छ केलं, मोकळं केलं.